दुसरीकडे धाराशिवमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसवर कारवाई करण्यात आली। अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली। हॉटेलच्या मुख्य शाखेतील स्वच्छतेची कसून तपासणी करण्यात आली। पथकाने बिर्याणीचे काही नमुने सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। अशीच बोलतात आजू का आम्हाला तसंच बोलण्यात आजू त्यांचं आवाज खाली करून बोला म्हणते। आम्ही मिळो तरी कधी आवाज खाली करायचा। सारळच्या हाय प्रोफाईल सोसायटीवर छापा टाकण्यात आला। गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। एलसीबी आणि मांडवा पोलिसांनी कामगिरी केली। तर परदेशी महिलेच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला। तर व्हिसा संपल्यानंतर देखील भारतामध्ये या महिलेचं वास्तव्य होतं। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। राज्यातील गुटखा माफियांवर आता मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले। गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पान मसाल्याच्या अवैध व्यापारावर मोठा प्रहार केला जातोय। केवळ विक्रेतेच नव्हे तर उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदारांवर देखील कारवाई होणार आहे। संघटित नेटवर्क, गोदाम चालक आणि घाऊक विक्रेते देखील रडारवर आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मकोका प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल। ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे। आपण मी जे सांगितलंय की दोज हू आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार, कुणी असू द्या। ते माझे अधिकारी होऊ शकतात, इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कुणी असू शकतात। त्याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात, कंप्लेन येतात, आम्ही त्या व्हेरीफाय करतो। पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहे। त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच। ठाण्यातील टीडीआर प्रकरण वन विभाग सुप्रीम कोर्टामध्ये जायला तयार आहे। मात्र विधी आणि न्याय विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। डी दयाभाई अँड कंपनी मालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। कुठलीही प्रतिक्रिया देण्यास कंपनीची तयारी नाहीये। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। टीडीआर संदर्भात वन विभाग हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। पण मात्र ही याचिका दाखल करण्यासाठी जी पूर्व परवानगी लागते ती विधी व न्याय विभागाची, पण मात्र ही परवानगी वन विभागाला मिळत नाही। आणि त्यामुळेच कुठेतरी टीडीआरचं जे प्रकरण आहे ठाण्यातलं ते सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत 2800 कोटीचा टीडीआर जो आहे तो खाजगी कंपनीला दिला जाणार आहे। आपण या खाजगी कंपन्या ज्या आहेत, ज्यांचे हे मालक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क देखील साधत आहोत, कारण या संपूर्ण हा जो टीडीआर आहे हा नेमका कुठे वापरला जाणार आहे या संदर्भात आपण ही जी माहिती आहे ती या संपूर्ण कंपनीच्या ओनर्स कडून आपण जाणून घेणार आहोत। पण मात्र कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स जो आहे तो कंपनीकडून दिला जात नाही। इतका मोठा टीडीआर जो आहे तो महापालिका हा एका खाजगी कंपनीला देणार आहे। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणीही बोलायला तयार नाहीत, ना मालक कंपनीचे बोलायला तयार नाहीत, ना इतर अधिकारी बोलायला तयार नाहीत। त्यामुळेच कुठेतरी संशयाची धुरा जी आहे ही या टीडीआर संदर्भात मोठ्या प्रमाणात बळावते। एका बाजूला वन विभाग जर सुप्रीम कोर्टात जायला इच्छा व्यक्त करते, पण मात्र विधी व न्याय विभागाची मंजुरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना देखील जाता येत नाही। याच कारणामुळे कुठेतरी हा जो टीडीआर घोटाळा आहे तो अतिशय संशयाच्या भोवऱ्यात सापडताना बघायला मिळतोय। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।